नवी मुंबईतील नेरूळ परिसरात झालेल्या कथित अवैध वृक्षतोडीच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पर्यावरण प्रेमी नवी मुंबई महानगरपालिका विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। सूर्योदय युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सत्यवान गायकवाड यांनी मनपा मुख्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला। यापूर्वी 20 मे रोजी उपोषण सुरू होणार होते, मात्र 18 मे रोजी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले। त्यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल गेटे यांनी नेरूळ विभागातील उद्यान सहाय्यक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले, मात्र अनेक दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्यास आरोप करत सत्यवान गायकवाड यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उगारले आहे। अवैध वृक्षतोडीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलावी अशी मागणी त्यांनी केली। या आंदोलनामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे पर्यावरण प्रेमींसह नागरिकांचे लक्ष लागले आहे। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई। आज ह्या ठिकाणी आम्ही जे उपोषण करत आहे ते उद्यान विभागाच्या कारभाराबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही उद्यान विभाग हा जागी होत नसून स्वतःच्या मनमानी कारभाराचा एक जिवंत उदाहरण म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। ह्या ठिकाणी आमच्या वारंवार ह्याच मागण्या होत्या की ज्या अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हावी, परंतु कुठेही अधिकारी कारवाई करण्याच्या याच्यामध्ये दिसत नसून फक्त स्वतःची मनमानी करायची, हम करे सो कायदा अजूनही प्रशासनातून बाहेर पडलेले नाही। अधिकारी सत्ताधारी याकडे बघत नसून आम्ही आज ह्या ठिकाणी उपोषण करत आहे। आज या उपोषणातून जर काही मार्ग निघाला तर ठीक, नाही तर यापुढेही याच्यापेक्षा तीव्र उपोषण आम्ही करणार आहोत। आम्ही या संदर्भामध्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त उद्यान, सहाय्यक आयुक्त उद्यान सहाय्यक यांच्याशी पत्रव्यवहार करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आम्ही वनमंत्री श्री गणेशजी नाईक साहेब यांनाही पत्रव्यवहार केला होता मंत्रालयामध्ये, त्याच्यावरतीही कुठली कारवाई न केल्यामुळे आम्ही जनता दरबारात गेलो। जनता दरबाराला ही अधिकारी जुमानत नसून आम्हाला न्याय कोण देणार याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। सत्यवान शंकर गायकवाड।